हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे व्हिडिओ लेक्चर। या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत संवादावर आधारित प्रश्न। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा आता आजच्या व्हिडिओचा विषय आपला आहे उपघटक 3.3 संवादावर आधारित प्रश्न। आता कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते पहिल्यांदा समजून घ्या। संवादावर आधारित प्रश्न म्हणजे काय, तर इथे तुम्हाला 2 किंवा 3 व्यक्तींचा संवाद दिलेला असतो आणि त्यावर 3 प्रश्न तुम्हाला विचारतात आणि त्या 3 प्रश्नांचं अचूक उत्तर तुम्हाला नोंदवायचं असतं। मग अशा प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायची। ती काळजी काय घ्यायची बघा। अगदी पहिली सुरुवात म्हणजे इथे तुम्हाला दिलेला जो संवाद आहे तो म्हणजे काय असणार आहे, तर 2 किंवा 3 व्यक्तींमध्ये झालेलं ते संभाषण असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे ते संवादामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींचा उल्लेख केलेला असणार आहे आणि त्यांच्यामध्ये चाललेला तो संवाद असतो। दुसऱ्यांदी आपल्याला काळजी काय घ्यायची, तर तो जो संवाद दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आणि तो पूर्ण वाचायचा। कशासाठी, कारण त्याच संवादावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। मागील आपण व्हिडिओमध्ये पण बघितलेत बघा की एखाद्या उतार्यावर आधारित जसे प्रश्न होते तसेच प्रश्न तुम्हाला इथे संवादावर आधारित सोडवायचे। आता हा संवाद वाचत असताना सहभागी व्यक्ती कोण आहेत, त्याच्यानंतर स्थळ काय, वेळ काय, प्रसंग काय आहेत, ह्या गोष्टीचा पण आपण वाचताना अंदाज घेतला पाहिजे। समजा एखादा व्यक्ती किंवा 2 व्यक्ती असतील आणि त्यांचा प्रवास ST स्टँडवरचा आहे, हे आपल्याला वाचल्यानंतर कळालं पाहिजे। किंवा किती व्यक्ती आहेत, कोणत्या वेळेबद्दल त्यांची चर्चा चाललेली आहे किंवा प्रसंग कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची वाचत असताना गोष्टींची सगळ्यात जाणीव करून घ्यायची किंवा त्या गोष्टी समजून घ्यायच्यात, कारण त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। पुढे बघा, संवादाच्या वेळी उपस्थित असलेले किंवा प्रत्यक्ष भाग घेतलेले व्यक्ती या दोन्हीकडे लक्ष द्या। आता याचा अर्थ काय, कदाचित तो एखादा संवाद एखाद्या कुटुंबातला असेल किंवा तो संवाद 2 व्यक्तींमधला असेल किंवा एखादा संवाद एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला असेल, तर तो संवाद नक्की कोणामध्ये चाललाय त्या व्यक्ती पहिल्यांदा समजून घ्यायच्यात। त्यानंतर हसणे, डोळे मिचकावणे, पाहणे, मान डोलावणे ह्या शारीरिक कृती आहेत। फक्त यासाठीच उल्लेख असल्यास त्या संबंधित व्यक्तीने संवादात भाग घेतलेला असेलच असं नाही। म्हणजे काय, आता समजा तुम्ही आणि मी एका व्यक्तीबद्दल आपण काय करतोय, बोलतोय की त्या माणसाचा चष्मा असल्यामुळं तो सारखा डोळे मिचकवायचा, ठीक आहे। आता मी काय केलं, त्या वाक्यामध्ये त्या चष्मा असलेल्या व्यक्तीचा उल्लेख केला, पण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये संवाद झालेला नाही, बरोबर ना। त्यामुळे त्याचं जरी नाव असेल तोंडामध्ये, पण त्यांनी व्यक्तीने स्वतःहून त्या संवादामध्ये बोलण्यामध्ये भाग घेतलेला आहे का, तर नाही। त्यामुळं तो व्यक्ती संवादामध्ये नाही, याचा अर्थ तो संवाद जो झालेला आहे तो फक्त 2 व्यक्तींमध्ये झालेला आहे, मी आणि माझ्या समोर असलेला एक विद्यार्थी। तर या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला पुढच्या जे काही उतारे असतील की जे संवादावर आधारित आहेत तिथली प्रश्न सोडवाय तुम्हाला अडचण येणार नाही। बघा आता आपण सुरुवात करतोय। एक उतारा वाचते मी आणि मग प्रश्नांची उत्तरं काय आहेत ती बघूयात। बघा आता उतारा वाचते, आई आज शाळेत दंत तपासणी झाली। आता बघा, एक विद्यार्थी आहे, तो आईला म्हणतोय काय की शाळेत दंत तपासणी झाली। आता हा मुलगा किंवा मुलगी असेल, म्हणजे इथं एक व्यक्ती आपल्याला सापडला। तुझे दात पाहून काय म्हणाले डॉक्टर। मग आता आई बोललेली दिसते इथे। आता मुलगा किंवा मुलगी काय म्हणते बघा, अगं चॉकलेट जास्त खाऊ नको असे ते म्हणाले। त्यांना कसं कळालं की मी जास्त चॉकलेट खात होते। अरे आरशात बघ जरा, मग समजेल। आता हे आईचं वाक्य असणार आहे। असं काय ग आजी, आता आजी म्हणाली बघा काय,
अगदी बरोबर सासूबाई, दिवसातून 2 वेळा नको का दात घासायला? राम दुधाचे दात पडून नवीन दात यायला नुकतीच सुरुवात झाली आहे, त्यामुळे त्याची काळजी घे. हो बाबा. बाबा डॉक्टर काकांनी दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी प्रत्येकाला करून घ्यायला सांगितली आहे. राम, दातांची निगा राखली की आरोग्यही उत्तम राहतं. अरे आजचा गृहपाठ काय दिलाय बाईंनी? अगं आई, दाताला समानार्थी शब्द लिहायला सांगितलेत. आता हा उतारा नीट वाचून झालेला आहे. आता यामध्ये किती जणांनी संवादामध्ये भाग घेतलाय? तर कोण कोण होते बघा संवादामध्ये? आजी होती का? तर आजी पण होती, बरोबर आहे. आई होती, आई. त्याच्यानंतर कोण होतं? आजी होती. त्याच्यानंतर अजून कोण होतं? तर वडील होते, म्हणजे बाबा होते. आणि तो छोटा मुलगा म्हणजे कोण? राम होता, बरोबर आहे का? तर संवादामध्ये एकूण किती लोकांनी भाग घेतलेला आहे? तर 4 लोकांनी भाग घेतलेला आहे. डॉक्टरांचा फक्त उल्लेख झालेला आहे, पण संवादामध्ये कुठेही डॉक्टर नव्हते. फक्त रामच्या तोंडून शब्द गेलेला आहे की डॉक्टरनी सांगितलं तपासणी करायला, पण या संभाषणामध्ये डॉक्टर कुठेही नाहीत. त्यामुळे किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे? तर फक्त 4 व्यक्तींनी यामध्ये भाग घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आता आपण येतोय बघा. आता राम जास्त चॉकलेट खातो असे निदान डॉक्टरांनी कशावरून केले असे? आता पर्याय बघा काय दिले ते: रामचे सुंदर दात पाहून, रामचे पडलेले दात पाहून, किंवा रामचे किडलेले दात पाहून आणि चेहऱ्याकडे पाहून. आता याचं उत्तर काय असेल बघा? तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. का पर्याय क्रमांक 3? कारण डॉक्टर जर म्हणत असतील की तुझे दात खराब आहेत किंवा तो चॉकलेट खातो, हे कशावरून सांगू शकतात डॉक्टर? तर त्याचे दात किडलेले असणार आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय बघा. आता वरील संवादावरून रामचे वय अंदाजे किती असावेत? आता रामचे वय किती असतील? तर बघा, दात पडायला सुरुवात नुकतीच झालेली आहे. मग दात पडायला सुरुवात कधी होते? तर साधारण पहिल्या 3 वर्षामध्ये दात पडत नाहीत, बरोबर ना? 1 ते 3 मध्ये तर दात येत असतात, त्यामुळे हा पर्याय चुकीचा. 5 ते 10 वय, हे 5 ते 10 वय असू शकतं, कारण इयत्ता पहिलीमध्ये मुलगा जायला लागला की त्याचे दात पडायला सुरुवात होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. पुढे येतोय आपण. तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न उतारा क्रमांक 1 मध्ये, किंवा आपण म्हणू शकतो संवादामध्ये 3 प्रकारचे हे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण दुसरा संवाद वाचूयात. बघा आता, अभिनंदन प्रकाश, कोण? सचिन ना, ये इकडे. आता इथं प्रकाश आणि सचिन या दोघांचा चर्चा चाललेला आहे आणि त्यांचा विषय आपल्याला पुढे समजत जाईल. माझ्याबरोबर वर्गातले मित्रही आले आहेत तुझे कौतुक करायला, या ना आत. अरे, स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात तू 12वा आलायस? हो, बाईंनी फोनवरून कळवलं मला. पण ओमकार, माझ्या या यशामध्ये तुमचंही श्रेय आहे. ग्रेट ह प्रकाश, सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकून हे यश मिळवलंस. हे पहा, मी शाळेविषयी कृतज्ञता पत्र लिहिलंय. बघू. अरे, ते तर ब्रेल लिपीतील आहे, तूच वाचून दाखव ना. आता आपण प्रश्नांकडे येऊयात. बघा आता, प्रकाशने ब्रेल लिपीतून पत्र लिहिण्याचे कारण काय असू शकते? आता ब्रेल लिपी ही कोणासाठी असते? तर ज्या मुलांना दिसत नाही त्या मुलांसाठी ब्रेल लिपी असते. त्यामुळे हा मुलगा कसा असणार आहे? अंध असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नामध्ये येतोय बघा आता, प्रकाश कुठल्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये 12वा आला? आता कुठली परीक्षा होती ती? तर ती परीक्षा होती शिष्यवृत्ती. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय, वरील संवाद कोठे घडला असावा? आता हा संवाद कुठे घडला असेल? तर त्यांनी ऑप्शन दिलेत बघा: शाळेत, प्रकाशच्या घरी, रस्त्यावरती आणि वर्गात. आता काय, कशावरून आपण म्हणू शकतो हा पर्याय कुठला असेल किंवा काय उत्तर असेल? तर हा पर्याय 100% कुठे झाला असणार आहे? प्रकाशच्या घरी. का असेल? तर बघा, ह्या उतार्यामध्येच
काय लिहिलेलं आहे, अभिनंदन प्रकाश, आणि त्यानंतर एक वाक्य, या ना आतमध्ये. आता आतमध्ये या असं आपण कोणाला म्हणतो, तर आपल्या घरात कोणी बाहेर असेल दारापुढे तर त्यांनाच आपण आत या म्हणतो. म्हणजेच प्रकाशच्या घरी सगळे त्याचे मित्र आलेले असणार आहेत आणि त्यामुळे तो काय म्हणला असणार आहे की प्रकाश आतमध्ये बोलवलं. याचा अर्थ वरील संवाद कुठे घडला असणार आहे, प्रकाशच्या घरी घडला असणार आहे. चला, तर अशा प्रकारचे बघा संवादावर आधारित काही प्रश्न आहेत, तुम्हाला सगळ्यांना समजत असेल. आता आपण पुढच्या उत्तरामध्ये जातोय. बघा आता संवाद 3 काय दिलेला आहे. संवाद जर काळजीपूर्वक वाचला ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात आणि 3च प्रश्न सोडवायचे, त्यामुळं व्यवस्थित वाचायचं आहे. बघा आता आपण संवादाचे वाचन करूयात. उषा, आज तुझा चेहरा हिरमुसलेला का? दीदी, सीमाला परिस्थितीमुळे सहलीचे पैसे भरता आले नाहीत. आता उषा आणि दीदी यांच्यामध्ये काय चाललंय, हा संवाद आहे. सहलीची वर्गणी किती आहे, दीदीने विचारलं असणार आहे ना. मग आता उषा काय म्हणते, 250 रुपये. बाळा, मग तुला काय करावं असं वाटतं? आई, माझ्याकडे आहेत ना पैसे. अगं, 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेल्या बक्षिसांची रक्कम बाबांकडे आहे. छान, उद्या वर्ग शिक्षकांना ते देऊन टाक. गुणाची ग माझी नात. आता बघा इथं नात म्हणते म्हणजे इथं कोण असणार आहे, आजी सुद्धा असणार आहे, है ना. त्याच्यानंतर उषा आहे, दीदी आहे, आई आहे आणि आजी आहे. या उत्तरामध्ये फक्त बाबांचा उल्लेख झालेला आहे. बाबा इथं प्रत्यक्ष संवादामध्ये भाग घेत नाहीत. बरोबर आहे. आता प्रश्नांमध्ये जातोय आपण. बघा आता पहिला प्रश्न, वरील संवाद किती जणांमध्ये घडलेला आहे? कोण कोण आहेत, तर बघा आजी आहे, है ना, आजी आहे, त्याच्यानंतर आई आहे, दीदी आहे आणि उषा आहेत. किती व्यक्ती आहेत, तर 4 व्यक्ती आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा, 1 ऑगस्टला कोणत्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असू शकते? खूप छान प्रश्न दिलेला आहे बघा. आता 1 ऑगस्टला काय असतं ना, ते पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे. तर पर्याय काय आहेत बघा. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. पंडित नेहरूंची जयंती कधी असते, तर ती असते कधी, तर ती 14 नोव्हेंबरला. आणि मग पुण्यतिथी आपण कधी साजरी करतो आठवते का? बघा तुमच्या शाळेत पण करत असणार आहेत साजरी. तर ती कधी असते, 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते. बरोबर आहे का? येस. म्हणून याचं उत्तर किती येतं, पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नात येतो आपण. बघा आता, वरील संवादामधून उषामधील कोणता गुण दिसून येतो? आता कृतज्ञ म्हणजे काय, तर एखाद्यावरती उपकार केले असतील तर ते उपकार विसरून जाणाऱ्या माणसाला कृतज्ञ म्हणतात. संवेदनशीलता म्हणजे काय, एखाद्याला दुःख झालं असेल तर त्याला किती त्रास होत असेल त्याची जाणीव आपल्याला पण असते, याला आपण संवेदनशीलता म्हणतो. गर्विष्ठपणा म्हणजे काय, गर्व असणे, म्हणजे मी खूप हुशार किंवा मी खूप श्रीमंत असा ॲटिट्यूड म्हणतो आपण त्याला, किंवा गर्व म्हणतो, अशा प्रकारचा तो गर्विष्ठपणा. आणि अभिमानी म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचा अभिमान असतो आपल्याला. तर ह्यापैकी आपल्याला त्या मुलीमध्ये म्हणजे उषामध्ये कुठला गुण दिसून येतो, तर तो गुण आहे संवेदनशीलता. ठीक आहे. तर आपण बघा इथे या संवादामधील 3 प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याही लक्षात येत असेल की काळजीपूर्वक जर तो पॅरेग्राफ वाचला, म्हणजे संवादांचा जो काही दिलेला आपल्याला पॅरेग्राफ आहे तो जो वाचला, तर तुम्हाला 3ही प्रश्नांची उत्तरं शोधायला अवघड जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे. आता आपण पुढे जातो पुढच्या संवादामध्ये. संवाद बघा, संवाद क्रमांक 4 आहे. काय दिलाय तो बघूयात आपण. बघा आता संवाद काय, चालू रिक्षा पुढे काय येतोस, तुला लागलं असतं म्हणजे हा रिक्षावाला बोलतोय. अहो रिक्षावाले, तुम्ही थांबा हो, मी बोलते. बाळा, तू शाळेत जात नाहीस? नाही म्हणून नुसता मान काय हलवतोस? का नाही जात? पैसे नाहीत?
मोफत शिक्षण दिलं जातं तिथे तरी शिक असं कोणापुढे हात पसरू नयेत. देवानं छान 2 हात पाय डोळे दिलेत ना, मग त्याचा चांगला वापर करावा. अहो बाई, काय कळतंय त्याला? मध्ये बोलू नका तुम्ही. बाळा, शिक्षणामुळेच तू परिस्थिती बदलू शकतोस. अहो बाई, त्याच्यामध्ये बदल होणार आहे का? अहो रिक्षावाले, आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. चला, सिग्नल झाला चालू. बघा, आता हा संवाद वाचला आपण. आता ह्या संवादामध्ये काय काय दिसते बघा. तर यामध्ये रिक्षावाला असणार आहे, बरोबर आहे का? त्याच्यानंतर पुन्हा कोण दिसते, तर त्याच्यामध्ये रिक्षामध्ये कोणीतरी एक बाई बसलेली आहे, ती एक आहे, आणि त्यांच्यामध्ये चाललेला हा संवाद आहे, बरोबर आहे ना? आणि तो मुलगा आहे समोर, की ज्या मुलाला ते सगळेजण बोलत आहेत, है ना? आता आपण बघूयात काय प्रश्न आहेत. वरील संवाद कोठे घडलेला असावा? आता संवाद कुठे घडला असेल? शाळेत, रस्त्यात, की कशामध्ये? बस स्टँडवरती का घराजवळ? आता ह्याचं उत्तर कशामध्ये असणार आहे बघा. त्यांनी उल्लेख केलेला आहे की सिग्नल लागला. मग सिग्नल कुठे लागतो? तर रस्त्यात लागतो, बरोबर आहे ना? तर रस्त्यामध्ये हा झालेला संवाद असणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नामध्ये येतोय आपण. बघा, आता प्रश्न क्रमांक 2. वरील संवाद कोणा संदर्भात घडला आहे? आता कोणा संदर्भात घडलेला आहे? तर ते मूल शाळेत जात नाहीये, त्याच्या संदर्भातला हा संवाद आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल शाळा बाह्य मूल, म्हणजे जे शाळेमध्ये जात नाही असं मूल, याबद्दल हा संवाद चाललेला आहे. पुढच्या प्रश्नात येतोय आपण. बघा, आता परिस्थितीत बदल कोणत्या गोष्टीमुळे घडू शकतो? आता त्या रिक्षामध्ये ज्या बाई बसल्या होत्या त्यांनी काय सांगितलं, तर तू जर शिक्षण घेतलंस तर तुझ्यामध्ये नक्की परिस्थितीमध्ये बदल घडेल. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण संवाद 4मधले देखील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्याही लक्षात येत असेल की तो संवाद काळजीपूर्वक वाचला, कोणामध्ये संवाद चालला आहे हे समजलं, तर तुम्ही प्रश्नांची उत्तरे अगदी आरामात सोडू शकता आणि त्याचे मार्क देखील पैकीच्या पैकी घेऊ शकता. आता आपण 5व्या संवादामध्ये येतोय. बघा, आता 5वा संवाद काय येतो. अहो बाई, काय म्हणून काय विचारता? वाहतुकीचा नियम मोडलात तुम्ही. आता हे कोणी म्हणलं असणार आहे? ट्रॅफिक हवालदार किंवा ट्रॅफिक पोलीस म्हणत असणार आहे. आता बाई काय म्हणते? मी कधी मोडला? आता पोलीस काय म्हणतोय बघा. अहो, पुढची गाडी पुढे गेली म्हणून मी ही गाडी पुढे आणली. मुसळधार पावसामुळे सिग्नलकडे लक्ष नाही गेलं. असं म्हणून कसं चालेल? वाहतुकीचे नियम तुमच्या संरक्षणासाठीच असतात ना. आणि हे काय, हेल्मेट पण नाही घातलं तुम्ही, त्याचाही दंड आकारतो. थांबा, अहो जरा घाईत होते हो म्हणून विसरले. हेल्मेट तर तुमच्या सुरक्षेसाठीच असतं ना. हो, खरं आहे, नियमानुसार तुमचा जो काही दंड आहे तो घ्या तुम्ही. आता इथे आपण संवाद वाचलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा संवाद कोणामध्ये चाललेला आहे, तर ट्रॅफिकमधला जो पोलीस, वाहतूक पोलीस असेल त्यांच्यामध्ये, आणि ज्यांनी सिग्नल मोडला किंवा नियम मोडला त्यांच्यामध्ये चाललेला हा संवाद आहे. आता आपण बघूयात याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तर आपल्याला शोधता येतात का. प्रश्न क्रमांक 1. बघा, बाईने वाहतुकीचा नियम कशा प्रकारे मोडला? आता वाहतुकीचा नियम कसा मोडला तिने? तर पोलिसांशी वाद घालून मोडलाय का? तर नाही. सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केले, म्हणजे सिग्नल लागलेला होता तर तिने गाडी तिथे थांबवायला पाहिजे होती, पण तिने काय केलं, गाडी तशीच पुढे जाऊ दिली, म्हणजे तिने काय केलं, सिग्नलचा नियम तोडला. आणि अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा, पुढचा प्रश्न. बाईने वाहतुकीचे कोणकोणते नियम मोडले? आता पहिली गोष्ट काय, तिने सिग्नल पाळला नाही, बरोबर ना. आणि त्याचबरोबर
हेल्मेटचा वापर तिने केला होता का? तर हेल्मेटचा वापर पण तिने केलेला नव्हता. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल? दंड भरणार होती ती, त्यामुळे हा पर्याय येत नाही. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 2चं उत्तर अ आणि ब जिथे कुठे आहे ते कुठे दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून प्रश्न 2चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आता शेवटच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता प्रश्न 2च आहेत. आता अजून एक नमुना प्रश्नसंच आपण घेऊयात. बघा आता मी संवाद वाचते आणि संवादावरनं तुमच्या लक्षात येतात का प्रश्नांची उत्तरं ते बघायचे आपण. बघा आता संवाद बघा कोणामध्ये आहे? नमस्ते सर. मुलांनो, झेंडा वंदनाची वेळ झाली. अक्षय, तुला मुख्याध्यापकांनी भाषण करायला सांगितलं ना? हो सर, आज प्रजासत्ताक दिन, देशाविषयी बोलताना छाती फुगून येते. नक्कीच. सुहास, तुला आभाराचे काम दिले आहे. मुद्दे लिहून घेतलेत सर. अमेय, शबाना, जॉन, तुम्ही झेंडागीत म्हणणार आहात. झाली ना तयारी? सराव झालाय. सायली, ध्वजस्तंभाभोवती फुलांची छान रांगोळी काढलीस. धन्यवाद. अरे वा, आज सर्व विद्यार्थी हजर आहेत. राष्ट्रीय सणांविषयी आदर राखणे आमचं कर्तव्य आहे. मुलांनो, तुम्हीच देशाची खरी ताकद आहात. आता उतार्याचे वाचन आपण करून घेतलेलं आहे. आता प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. बघा आता पहिला प्रश्न, शाळेत झेंडा वंदनाचा कार्यक्रम कोणत्या दिवशी होत आहे? प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. आता दुसरा प्रश्न बघा, झेंडा वंदनाच्या कार्यक्रमासाठी मुलांनी केलेल्या कामाचा योग्य क्रम लावायचा आहे. आता काय योग्य क्रम येतो बघा. आता शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा काम काय करावं लागतं? तर पहिल्यांदा रांगोळी काढावं लागेल, बरोबर का? त्याच्यानंतर काय असतं? झेंडागीत म्हणावं लागणार, म्हणजे जनगणमन झालं, झेंडागीत झालं. त्यानंतर काय होतं? भाषणं करावं लागतं मुलांना. आणि सगळ्यात शेवटी काय असतं? आभार प्रदर्शन. मग पहिल्यांदा ड येईल, मग ब येईल, नंतर अ आणि क. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवला. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता वरील संवादावरून विद्यार्थ्यांच्या अंगी देशाविषयी कुठला गुण दिसतोय? तर राष्ट्राच्या बद्दल काय दिसतंय? प्रेम. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. आता संवाद दुसऱ्यामध्ये आपण बघतोय. संवाद दुसरा काय दिला बघा. सकाळीच तहान लागली कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी. धावत का गेलास? सावकाश जावं, पेपर उशिरा आले. तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा म्हणून धावत आलो, नाहीतर मलाही शाळेत जायला उशीरच झाला असता. तू शाळेत जातोस? हो, 6वीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? महानगरपालिकेच्या. तुझं नाव काय? बल्लू. छान नाव आहे तुझं बल्लू. मी त्याचे नाव 2-3 वेळा तोंडात घोळवले. शाळेतलं नाव बल्लव, पण बल्लूच छान वाटतं. बल्लू गमतीदारपणे हसला तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले. आता हा संवाद कोणामध्ये दिसतोय चाललेला? तर एक पेपर विकत घेणारा व्यक्ती आणि पेपर देणारा मुलगा छोटा यांच्यामधला हा संवाद आहे. आता प्रश्न बघूयात कुठलेत. बल्लव कोणत्या इयत्तेत शिकत आहे? उत्तर काय? इयत्ता 6वी. त्यानंतर दुसरा प्रश्न, वरील संवादामध्ये किती जणांचा सहभाग आहे? तर या संवादामध्ये किती जण बोलतात? फक्त 2 जणच. म्हणून पर्याय 1 हे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 3, घरोघरी धावत जाऊन वेळेवर पेपर टाकण्यामागे बल्लवची कोणती वृत्ती दिसते? वेळेत पेपर मिळावा याचा अर्थ याचं उत्तर काय असणार आहे? प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4. तर इथे आपला बघा संवाद दुसरा संपला. आता आपण अजून एक संवाद बघूयात आणि त्याची उत्तरं सापडतात का तेही बघूयात. बघा आता पुढचा संवाद आपला बघायचा आहे. काकू, कचऱ्यासाठी 2 डबे करा. का रे चंदू?
अहो काकू, बाईंनी आज आम्हाला कचऱ्याबद्दल माहिती सांगितली आहे. चंदू, आम्हालाही सांग ना ती माहिती. चाची, ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 डबे करून त्यात कचरा टाकू. ओला कचरा म्हणजे नेमका कोणता? नगमा, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, खरकटे. आता चंदू, सुक्या कचऱ्यात काय येणार मग? कागद, प्लास्टिक, लोखंड असंच ना रे. काकू, अगदी बरोबर. कचरा असा वेगळा करून काय फायदा होणार? चाची, ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण होते आणि सुक्या कचऱ्यापासून नवीन वस्तूंची निर्मिती करता येते. आपण प्रत्येकाने कचऱ्याची समस्या सोडवण्यास हातभार लावूयात. काकूंच्या या विधानावर काकांनी मान डोलावली. आता आपण प्रश्नांमध्ये येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 1. पुनर्वापरासाठी कोणता कचरा उपयोगी पडतो? आता कुठल्या कचऱ्याचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो? तर जो सुका कचरा असतो त्याचा उपयोग आपण काय करू शकतो? पुन्हा पुन्हा करू शकतो, कारण त्यांनी तसं संवादामध्ये तो पॉईंट मेन्शन केलेला आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये येऊयात आपण. वरील संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला? आता ह्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतलाय बघा. बरेच पात्र होती. तर तुम्हाला आठवत असेल की त्यामध्ये चाची होती, बाबा होता, तो मुलगा होता, बरोबर, आणि काकू होत्या. अशा 4 व्यक्तींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. पुढे प्रश्न क्रमांक 3. चंदूने खालीलपैकी कोणती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही? कुठली समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही? आता बघा, स्वच्छतेची समस्या त्यांनी सोडवली, कचऱ्याची देखील सोडवली, पर्यावरणाची देखील सोडवली. कारण आपण कचरा योग्य ठिकाणी जर टाकला तर आपोआपच ह्या समस्या दूर होतात. मग कुठली सोडवली नाही? तर पाण्याची समस्या सोडवलेली नाही. तर इथे बघा, आपण काय केलं, हे सर्व प्रश्न सोडवलेत. आता आपण पुढच्या संवादामध्ये येतोय. बघा, आता संवाद वाचते मी, लक्ष देऊन ऐकायचे व्यवस्थित आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुम्ही ते समजून घेत नाही तोपर्यंत ते कळणार नाही. ठीक आहे ना? म्हणून आपण काय करायचं, तो संवाद पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. बघा आता, आज अचानक कसा आलास इकडे? आजी, आत तर येऊ दे मला. ये रे तेजस, हे घे पाणी. थँक्यू मामी. बघा आता इथं मामी आहे, तेजस आहे आणि आजी. कॉलेजच्या एका कामासाठी या भागात यायचे होते, तेव्हा तुला भेटून जावे असे वाटले. अरे बरं झालं आलास. तुझ्या मामीने मस्त बटाटे वडे बनवलेत. आण ग बाहेर. नको मामा, नाश्ता झालाय माझा. आता मामाने सांगितले म्हणजे मामाही याच्यामध्ये आहे बोलताना, बरोबर आहे का? अरे खा, छान झालेत. बरं, पण मी एकच घेईला. चिंटू आणि कृतिका शाळेत गेलेत का? हो, सकाळीच. आज त्यांच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आहेत. अरे वा, म्हणजे माझी भावंड 3ही प्रकारात बाजी मारणार तर. हो मग? अच्छा, मी निघतो. अरे बाळ, दुपारी जेवायला इथंच आहे. फोन करून सांगेन मी येतो की नाही ते. आता इथे आपण संवाद वाचलेला आहे. आता प्रश्न काय काय विचारलेत ना ते बघूयात आपण. बघा आता, संवाद घडला ती वेळ कुठली असावी? आता ह्याच्यामध्ये ना उल्लेख केलेला आहे की बाकीची जी छोटी भावंड होती ती कुठे गेलेली आहे? तर त्यांनी सांगितलेले की शिवजयंती असल्यामुळे मुलं सकाळी शाळेत गेली आहे ना. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा हा संवाद कधी घडलेला असणार आहे? सकाळच्या वेळेत. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न, संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला? आता किती जण आहेत बघा संवादामध्ये? तर तेजस आहे, मामी आहे, मामा आहे आणि आजी आहेत. मग सगळे मिळून किती जण आहेत? 4. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये येतोय. चिंटू आणि कृतिका यांनी कोणत्या स्पर्धेत भाग घेतला नाही? मग कुठल्या स्पर्धेत भाग घेतला नाही? तर कथाकथन. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला आता पुढच्या प्रश्नामध्ये येतो आपण.
त्यासाठी आपण एक संवाद वाचूयात. आता हा शेवटचा संवाद आणि याच्यावरनं उत्तरं आपल्याला बघता येतात का, शोधता येतात का, तेही आपण बघूयात. बघा आता मी संवाद वाचते. कोणत्या गावाला जायचं काकू? पाऊस तर फार पडतोय. कोण ग बाई तू? मी वत्सला, शिक्षिका आहे मी. असं होय, मला वाटलं तू डॉक्टरच आहेस. नाही आजी, माझी आई शाळेतच शिकवते. अगं पोरी, काय करावे सुचेना. या दिगूला घेऊन दवाखान्यात आले होते, पण तो दवाखाना बंद आहे. एवढ्या पावसात कुठे जाता? या वादळात झाडं बिडं पडतात रस्त्यात. अरे बापरे, आता ग माझ्या घरी चला आजी. इथे दवाखान्याच्या बाहेर किती वेळ बसणार? नको, घरी या पोराची आई वाट बघेल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा. का रे दिगू, राहशील ना आजीबरोबर? दिगूने मानेनेच होकार दिला. आजीने थोडा वेळ विचार करून हो म्हटले आणि पाऊस ओसरताच सर्वजण वत्सलाच्या घरी गेले. आता संवादामध्ये बघा, आपण प्रश्नांना वाचन करूयात. संवादामध्ये प्रत्यक्ष भाग घेतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या किती? आता इथं कोणी कोणी भाग घेतलेला आहे? तर एक तर काय असणार आहे त्याच्यामध्ये, वत्सला एक आहे, त्याच्यानंतर आजी एक आहे आणि त्याच्यानंतर दिगू देखील आहे. कारण दिगूला त्यांनी प्रश्न विचारला आहे, का रे दिगू, राहशील ना आजीसोबत? त्यामुळे या संवादामध्ये दिगू देखील आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय कळालं, तर 3 व्यक्तींनी ह्यामध्ये भाग घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, संवादातील उल्लेखानुसार आजी आणि दिगूचे नाते काय असावे? आजी कोण असणार आहे आणि दिगू तिचं कोण आहे? तर नातू आहे. म्हणून ह्यामध्ये दिगूचे आणि आजीचे नाते काय येणार आहे? तर आजी आणि नातू असं नातं असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता शेवटच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. संवादाची वेळ कुठली असावी? आता संवादाची वेळ काय असेल? वत्सला काय म्हणते आजींना, आज माझ्याकडे मुक्कामी या. म्हणजे नक्कीच ही वेळ कशाची असणार आहे? संध्याकाळची किंवा रात्रीची. आता यामध्ये उल्लेख पर्यायामध्ये कुठला केलेला आहे? रात्रीचा. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण जवळपास 5 ते 10 संवाद आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात, उत्तरं कशी लिहायची, याबद्दल आपण प्रॅक्टिस केली. होप सो तुम्हाला सर्वांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील. आणि पुन्हा एक विनंती, जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.